हॅलो स्टुडंट. तर लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. याआधी आपण 2 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर पाहिले नसेल तर ते बघून घ्या. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला की जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही कृपया करून NCERTचं बुक एकदा रीड करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. ठीक आहे? तुम्हाला थोडं डीप कळेल अजून. तर ठीक आहे. तर आपल्याला आज बघायचं आहे सेल सायकल आपण पूर्ण पार्ट बघतोय. आज याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला जे काही इंटरफेस आहे ज्याला आपण म्हणतो प्रिपरेशन. ठीक आहे. ते पूर्ण एकदम डिटेलमध्ये बघणार आहे आपण. स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय 6 ते 7 पॉईंट आहेत. मी चांगलं तुम्हाला एक एक्सप्लेन करतो. थोडं नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. ठीक आहे. तर आपल्याला इथं दिसतंय की लाईक मेन फेजेस ऑफ सेल सायकल. तर आपल्याला माहिती आहे की पहिला फेज जो आहे तो इंटरफेज आहे आणि दुसरा फेज आहे तो एम फेज आहे. ठीक आहे. एम फेज मी तुम्हाला म्हटलं होतं की सेल सायकल मधील असा फेज आहे ज्यामध्ये ऍक्च्युअल सेल डिव्हिजन होतं. ठीक आहे. एम फेज हा असा सेल सायकल आहे ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये सेल डिव्हिजन होतं आणि या फेजला आपण मायटोटिक फेज असंही म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता एम फेज म्हणजे प्रिपरेशन करण्याचा फेज नाहीये हे तुम्हाला एवढं लक्षात आलं. तुम्ही 2 व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ऑलरेडी लक्षात आलं की एम फेज म्हणजे फक्त प्रिपरेशन करण्याचा फेज नाहीये. ठीक आहे. हा प्रिपरेशन करायच्या आधी जे काही अंमलबजावणी करण्याचा जो फेज आहे तो या एम फेजला म्हटलेला आहे. दुसरा पॉइंट असा आहे की व्हाय डझंट अ सेल डिवाइड डायरेक्टली. जर आता सेलला डिवाइड व्हायचं असेल तर तो थेट डायरेक्ट डिवाइड का होत नाही. बघा मी तुम्हाला सांगतो की कारण कोणत्याही सेलला डिवाइड व्हायचं असेल, ठीक आहे, कुठली पण एक सेल असेल त्याला जर डिवाइड व्हायचं असेल तर डिवाइड होण्यापूर्वी स्वतःची एक पूर्ण तयारी करावी लागते. आपण पाहिलेलं आहे. ही तयारी करण्यासाठीच नेचरने एक इंटरफेस तयार केलेला आहे असं आपण अजून करू. ठीक आहे. आता इंटरफेस म्हणतोय आपण. इंटरफेस काय? इंटरफेस हा 2 सक्सेसिव्ह एम फेज मधील कालावधी असतो. लक्षात आलं? इंटरफेस म्हणजे 2 सक्सेसिव्ह एम फेज मधील जो टायमिंग आहे त्याला आपण इंटरफेस म्हणतो. म्हणजे एक सील जे आपण जर पाहायला गेलं मी तुम्हाला म्हटलं की 2 सक्सेसिव्ह एम फेज. आता याच्यातला जो डिस्टन्स आहे हा जर आपण कर्व अप केला तर आपण कसं बघणार आहे की एक सेल डिव्हिजन झालं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो सेल डिव्हिजन होणार आहे त्याच्या आधीचा संपूर्ण वेळ म्हणजे इंटरफेस. लक्षात आलं? सेल डिव्हिजन एका सेल डिव्हिजन नंतर आणि पुढच्या सेल डिव्हिजन मध्ये जो काही मधला वेळ आहे, ठीक आहे, त्याच्या आधीचा जो वेळ आहे तो त्याला आपण इंटरफेस म्हणतो. ठीक आहे. मग आता ड्युरेशन काय आहे? ड्युरेशन ऑफ इंटरफेस अँड इंटरफेस आपण जर ड्युरेशन पाहिलं, ठीक आहे, ड्युरेशन जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला एक लक्षात आलं जर आपण ह्युमन सेलचा विचार केला तर एका टिपिकल ह्युमन सेलला पूर्ण सेल सायकल कंप्लीट करायला 24 तास लागतात. आलं लक्षात? 24 आवर्स. पण या 24 तासापैकी ऍक्च्युअल सेल डिव्हिजन हे किती किती वेळ चालतं? तर साहजिक आहे. तर एक डिव्हिजन एक एक तासच चालणार आहे डिव्हिजन. लक्षात आलं तुम्हाला? जर आपण ह्युमन सेल कन्सिडर करत असाल, आपल्याला माहिती आहे की सेल सायकल पूर्ण करायला 24 तास लागतात. मग आता हा सेल सायकल जर आपण 24 आवर्स म्हणतोय, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आपण जर काउंट केली तर सर्वसाधारणपणे 1 आवर्स हे त्याचं आन्सर येईल. ठीक आहे. 1 आवर मध्ये सेल डिव्हिजन होणार आहे. म्हणजे उरलेले जे 23 आवर्स आहेत हे फक्त सेल काय करणार आहे? तयारी करणार आहे. लक्षात आलं? 1 आवर म्हणजे एम फेज मधला 1 आवर म्हणजे ऍक्च्युअल सेल डिव्हिजन आणि जे 23 आवर्स आहे तो फक्त प्रिपरेशन साठी लागणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात येते की व्हाय डज इंटरफेस ऑक्युपाय मोस्ट ऑफ द सेल सायकल. लक्षात आलं ना की याच्यावरून आपल्याला एक स्पष्ट होते की नेचरसाठी प्रिपरेशन ही डिव्हिजन पेक्षा जास्त महत्वाची आहे. लक्षात आलं? प्रिपरेशन काय होत जातं, प्रिपरेशन चालतं. म्हणजे इंटरफेसला हा सेल सायकलचा नियर अबाउट 95% पेक्षा जास्त वेळ घालतो. लक्षात आलं का तुम्हाला? इंटरफेस म्हणजे सेल सायकलच्या नियर अबाउट 95% पेक्षा जास्त वेळ घालतो. मग आता समोर येते की वाय इज प्रॉपर प्रिपरेशन इम्पॉर्टंट. हे आपण करतोय, हे सगळं सेल वगैरे करतायत, त्याचं प्रॉपर प्रिपरेशन का गरजेचं आहे? बघा मी तुम्हाला सांगतो. जर सेलने योग्य प्रिपरेशन केलं नाही, इफ सेलचं प्रिपरेशन जे आहे ते प्रॉपर नाही झालं, त्यांनी बरोबर केलं नाही, तर तो जर डीएनए आहे त्याच्यामध्ये, तर डीएनए मध्ये एरर निर्माण होऊ शकतात. हे आपण ऑलरेडी मागच्या लेसन मध्ये पाहिलेलं आहे. तर अशा एररमुळे जे काही डॉटर सेल्स आहेत त्या डॉटर सेलमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम निर्माण होणार. म्हणून प्रत्येक सेलला डिवाइड होण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चेक करावं लागतं. लक्षात आलं? हे तुम्ही नंतर एकदा रीड आउट करून घ्या, तुम्हाला एक लक्षात येईल. ठीक आहे.
आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पार्ट, ज्याच्यामध्ये आपण एम फेज, ज्याला आपण कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे करणार आहे, डिस्कस करणार आहेत. इथे तुम्हाला दिसतंय बघा, इंट्रोडक्शन दिसतंय, कॅरिओकायनेसिस दिसतंय. एम फेज मध्ये जे काही 2 स्टेप आहेत, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस, हे पण दिसते तुम्हाला. हे तुम्ही एकदा बघून घ्या, लक्षात येईल तुम्हाला. एवढं काही अवघड नाहीये, ठीक आहे. म्हणजे एकदम प्रॉपर समजण्यासारखं इथे मी मेन्शन केलेलं आहे. वाचलं तरी तुम्हाला एकदम लक्षात येईल. मी तुम्हाला चांगलं एकदा एक्सप्लेन करतो, ठीक आहे. आता बघा, इथं दिलेलं आहे इंट्रोडक्शन टू एम फेज. आता तुम्हाला माहिती आहे की एम फेज जे आहे हे ऍक्च्युअल सेल डिव्हिजन आहे, आपण म्हणतो. म्हणजे एम फेज जे सुरुवात असं होत असेल तर ते न्यूक्लियर डिव्हिजन पासून होतं, ठीक आहे. आपण जे म्हणतोय ना की कॅरिओकायनेसिस 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 म्हणजे काय? न्यूक्लियर डिव्हिजनला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो. कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस आणि कायनेसिस म्हणजे मुवमेंट किंवा जे काही डिव्हिजन आहे त्याला आपण कायनेसिस म्हणतो. म्हणून कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? न्यूक्लियसचं डिव्हिजन. आलं लक्षात? जे काही न्यूक्लियस फाउंड होणार आहे त्याच्यामध्ये, त्याचं डिव्हिजन म्हणजे कॅरिओकायनेसिस. मग आता नेक्स्ट क्वेश्चन असा आपल्याला उद्भवतो की व्हाय डज द न्यूक्लियस डिवाइड फर्स्ट? न्यूक्लियस डिवाइड पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड का होतो? ठीक आहे. म्हणजे नेचरने सर्वप्रथम न्यूक्लियस डिवाइड का केलं, हेच आपण पाहायला गेलं तर एक थोडं डिफिकल्ट वाटेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की न्यूक्लियसच का डिवाइड झाला, सायटोप्लाझम आधी डिवाइड का नाही झालं, हे साहजिक आहे वाटणं. तर याचं कारण आहे की डीएनए. हे बघा, सेलमधील सर्व जेनेटिक इन्फॉर्मेशन न्यूक्लियसमध्ये असते, एवढं तुम्हाला माहिती आहे. जेवढं काही डाटा आहे, जेनेटिक डाटा जे काही इन्फॉर्मेशन असणार आहे ते न्यूक्लियसमध्ये राहणार आहे. जर न्यूक्लियस योग्य प्रकारे डिवाइड झालाच नाही तर डॉटर सेलला समान जेनेटिक इन्फॉर्मेशन कसं मिळणार आहे, तुम्ही सांगा ना. जर आपल्याला न्यूक्लियस योग्य प्रकारे डिवाइड नाही झाला तर जे काही डॉटर सेल्स आहेत तर हे इक्वली त्यांना जेनेटिक इन्फॉर्मेशन नाहीच मिळणार. म्हणून पहिल्यांदा जेनेटिक मटेरियल हे इक्वल प्रमाणामध्ये डिवाइड केलं जातं आणि याच्यानंतर सेल हे पुढच्या स्टेपला जातो, ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसते की सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय? सायटो म्हणजे सायटोप्लाझम, म्हणजे सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन. आलं लक्षात? सायटोप्लाझमचं जे डिव्हिजन आहे त्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो. या स्टेपमध्ये सेलचा जो सायटोप्लाझम आहे हे 2 इक्वल डिव्हिजन मध्ये डिवाइड होतो, ठीक आहे. आणि एक जो शेवटी एक पॅरेंट सेल पासून 2 डॉटर सेल्स तयार होतात. लक्षात आलं? करेक्ट सिक्वेन्स आपण पाहिला एम फेजचा, तर पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस होतं. लक्षात आलं का? सर्वात पहिले एम फेज मध्ये कॅरिओकायनेसिस होते. तुम्हाला म्हटलं मी कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? कॅरिओ म्हणजे मी तुम्हाला म्हटलंय न्यूक्लियस, ठीक आहे. जे काही डिव्हिजन होतं न्यूक्लियसचं त्याला कॅरिओकायनेसिस म्हटलेलं आहे आपण. आणि जे काही सायटोकायनेसिस म्हटलेलं आहे, सायटो म्हणजे आपण सायटोप्लाझमचं बोलत होतो. लक्षात आलं? पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस होणार आणि नंतर सायटोकायनेसिस होणार. हे ऍक्च्युली नीट मध्ये सिक्वेन्स विचारला जातो, लक्षात ठेवा. मग आपण बघतोय की ट्रान्झिशन टू नेक्स्ट टॉपिक. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एमफेस तुम्हाला लक्षात आला, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस लक्षात आलं. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन होतं, कायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं. इथं तुम्ही बघत असाल, इथं तुम्हाला लक्षात येते कॅरिओकायनेसिस इथं होत आहे. द न्यूक्लियस डिवाइड अँड फॉर्म्स टू डॉटर न्यूक्लिया विथ इक्वल जेनेटिक इन्फॉर्मेशन. आणि हे जर आपण सायटोकायनेसिस पाहिलं तर इथं दिसतंय cytoplasm divides into two parts. Finally, two daughter cells are formed. पहिलं कॅरिओकायनेसिस होतं, नंतर सायटोकायनेसिस होतं, त्याच्यानंतरच 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात. लक्षात आलं? अजून एक क्वेश्चन असा आहे की जर आता तुम्हाला एम फेज समजलं असं आपण गृहीत धरू, पण सेल एम फेज मध्ये जाण्यापूर्वी जवळपास तुम्हाला म्हटलं होतं की 95% त्याचा टाइम जातो. तर तो काय करत असतो? एवढं 95% जो आहे त्याचा टाइम ड्युरेशन जो म्हणतो आपण, तर हे साहजिक आहे. याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, इंटरफेस येणार आहे. लक्षात आलं? माहिती आहे तुम्हाला, मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. चला नेक्स्ट पार्ट आहे इंटरफेस. आता इंटरफेस आपण थोडं डिटेलमध्ये बघूत. इथे पण पॉईंट दिलेले, व्हॉट इज इंटरफेस, इंटरफेस नॉट अ रेस्टिंग फेज, सेल ग्रोथ अँड ड्युरिंग सेल ग्रोथ ड्युरिंग इंटरफेस, डीएनए रिप्लिकेशन, त्याचे 3 पार्ट दिलेले आहेत. आणि वाय इज इंटरफेस सो इम्पॉर्टंट, ठीक आहे. या आधारे आपण कन्सेप्ट क्लिअर करतोय. हा एक चांगला वे आहे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून द्यायचा, ठीक आहे. कारण एनसीईआरटी मध्ये डायरेक्ट लाईन टू लाईन आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं एक काय म्हणतात, थेरॉटिकल म्हणण्यापेक्षा एक प्रॅक्टिकली तुम्ही या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. नुसतं रेटॉरिफिकेशन करून फायदा नाही आहे, ठीक आहे.
कारण लाईफ टाईम तुम्हाला समोर येणारच आहे. तुम्ही कुठलं पण याच्यामध्ये जा, वे मध्ये जा, तुम्ही BSc ला जा, याच्यामध्ये जा, मेडिकल फील्डमध्ये जा, कुठे पण जा तुम्ही. जेव्हा तुम्ही सायन्स घेशाल, हा पार्ट येणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. हे पण बघायचं आपल्याला. एनसीईआरटी मध्ये इंटरफेसला रेस्टिंग फेज म्हटलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये मिसकन्सेप्शन आहे. म्हणजे रेस्टिंग फेज म्हणजे काय, सेल झोपलेला आहे का? नाही ना, अजिबात नाही. इंटरफेस हा त्याच्या सेलच्या आयुष्यामध्ये सर्वात ऍक्टिव्ह फेज हे आपण असं कन्सिडर करतो. मी तुम्हाला म्हटलं की व्हॉट हॅपन्स इनसाइड द सेल ड्युरिंग इंटरफेस. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की जर आपण या फेजमध्ये सेलच्या आतमध्ये जो मायक्रोस्कोप टाकला, मायक्रोस्कोपनं जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येते की एक खूप हजार किंवा लाखो बायोकेमिकल्स रिएक्शन्स तिथे चालू असलेले दिसतात. जी काही एनर्जी आहे, एटीपी आहे, ज्या सगळ्या गोष्टी आपण तयार होताना दिसतात. प्रोटीन्स, नवीन प्रोटीन्स जे असतील ते तयार होताना दिसतात. RNA तयार होताना दिसतो, एन्झाईम्स तयार होताना दिसतात. जे काही सेल ऑर्गॅनिल्स आहेत याची संख्या वाढताना दिसते. म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे सेल जे आहे हे पुढच्या डिव्हिजनसाठी स्वतःची तयारी करत असतं. लक्षात आलं? मग तुम्ही म्हणताय की व्हाय इज द इंटरफेस कॉल्ड प्रिपरेशन फेज? सायंटिफिक दृष्टिकोनाचं पाहिलं तर आपण इंटरफेस हा प्रिपरेशन फेज आहे. म्हणजे बाहेरून तुम्हाला म्हटलं की शांत दिसत सेल, पण सेलच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात का काम वगैरे चालू असतात. लक्षात आलं? नेक्स्ट पॉईंट आहे की सेल ग्रोथ ड्युरिंग इंटरफेस. आता बघा, इंटरफेस दरम्यान सेल जे आहे ते सतत ग्रोथ करत असते. म्हणजे सेलचा साईज वाढतो, सेलची जी काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ते वाढत जाते आणि नवीन सेल्युलर कंपोनंट्स तयार होतात. लक्षात आलं? सेलचा साईज वाढतो, सेलची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी वाढते आणि नवीन सेल्युलर कंपोनंट तयार होतात. कारण सेल डिव्हिजन जे आपण म्हणतोय त्याच्यानंतर तयार होणाऱ्या दोन्ही डॉटर सेल्सकडे पूर्णपणे सायटोप्लाझम आणि ऑर्गनल्स असणं आवश्यक आहे. लक्षात आलं? परत एकदा सांगतो, आपण जर सेल ग्रोथ जे आपण बघतोय इंटरफेस मध्ये, तर हे कसं कोणत्या प्रमाणात वाढणार आहे? सेल ग्रोथ करते म्हणजे काय? सेलचा साईज वाढणार आहे, सेलमध्ये जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ते वाढणार आहे, सेलुलर कंपोनंट जे असतात ते तयार होणार आहेत. आता हे सगळं तयार होत आहेत, पण कशासाठी? कारण जे काही डॉटर सेल्स आपण म्हणतोय ना, डिव्हिजन नंतर जे काही डॉटर सेल्स तयार होणार आहेत, त्याच्याकडे एक सायटोप्लाझम आणि ऑर्गनल्स हे इक्वली असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे इन्शुअर करतं इनफ सायटोप्लाझम आणि ऑर्गनल्स पोहोचतं का नाही. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येतो की डीएनए रिप्लिकेशन. आता हा डीएनए रिप्लिकेशन जो इंटरफेस मधला आहे, हा एक 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 की इव्हेंट आहे. म्हणजे इंटरफेस मध्ये डीएनए रिप्लिकेशन सुद्धा होते. ठीक आहे. आपण असं म्हणू शकत नाही की नाहीच होते, होते. हा सेल सायकल मधील सर्वात महत्वाचा इव्हेंट आहे. कारण जर डीएनए ची कॉपी तयार नाही झाली तर दोन डॉटर सेल्स तयार करणं अशक्य आहे ना. लक्षात येते ना तुम्हाला की जर डीएनए ची कॉपी नाही झाली, डीएनए ची कॉपी जर तयारच झाली नाही, तर जे दोन डॉटर सेल्स आहे म्हणतोय ना आपण, तर दोन डॉटर सेल्स तयार करणं थोडं अवघड जाईल त्यांना. कारण एका सेलकडे एकच कॉपी असेल ना. तर मग दोन सेल समान जेनेटिक इन्फॉर्मेशन कसं मिळणार आपल्याला? लक्षात आलं? म्हणून सेल डिव्हिजन सुरू होण्यापूर्वी डीएनएचं जे काही अचूक कॉपी आहे ते तयार केली जातं. आलं लक्षात? नेक्स्ट पॉईंट मध्ये की थ्री सब युनिट ऑफ इंटरफेस. आता प्रश्न असा आहे की इंटरफेस एवढा मोठा फेज असेल तर त्यामध्ये वेगवेगळे असतील का? ऑब्विसली असणारच आहे. इंटरफेसचे 3 फेज आहेत भाई. हे बघा 3 सब फेज आहेत, ज्याच्यामध्ये आपण G1, S आणि G2 म्हणतोय. इथे दिसते तुम्हाला स्क्रीनवरती G1 मध्ये काय, सेल ग्रोथ, नॉर्मल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ऑर्गन इन्क्रीज होतात. एस फेज मध्ये काय, डीएनए रिप्लिकेशन होतं आणि इच क्रोमोझोम इज डुप्लिकेटेड. G2 मध्ये काय होतं, फर्दर ग्रोथ, प्रिपरेशन ऑफ फॉर मायटोसिस अँड डीएनए चेकिंग फॉर प्रिपरेशन, चेकिंग अँड प्रिपरेशन. ठीक आहे. आता हे हे जे फेजेस आहेत G1, S, ठीक आहे, आणि G2. आता या तिन्ही फेजचा उद्देश एकच आहे, सेलला इक्वली इक्वली म्हणण्यापेक्षा प्रत्येक टाइमला एरर फ्री मायटोसिस साठी पूर्णपणे तयार करणं. लक्षात आलं? याचं हेच काम आहे. आय होप तुम्हाला हे समजत असेल. समजत नसेल तर वापस परत रिपीट जा आणि परत एकदा बघा, लक्षात येईल तुम्हाला. नेक्स्ट पॉइंट आहे जीवन फेज. आता बघा, जीवन फेज म्हणतोय आपण, याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक नॉर्मली सांगितले की व्हॉट इज जीवन फेज. मग वेन डज जीवन फेज बिगेन, सुरू कधी होतं, सेल ग्रोथ कशी होते जीवन फेज मध्ये, मेटाबॉलिक ऍक्टिव्ह सेल कसे असतात, किंवा ऑर्गनल्स फॉर्मेशन कसं होतं, डीएनए स्टेटस इन जीवन फेज कसं होतं. लाईक ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आता इंटरफेसच्या पहिल्या सब फेज कडे आपण जातोय. याला आपण जीवन फेज म्हणतो. आता जी म्हणजे काय, गॅप.
जी म्हणजे गॅप आणि 1 म्हणजे हा पहिला गॅप आहे. ठीक आहे. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की गॅप या शब्दाचा अर्थ रिकामा नाहीये किंवा असं काहीच काम नाही असं नाहीये. ठीक आहे. तर जीवन फेज जो आहे, तो हा सेलच्या जो लाईफमधला सर्वात ॲक्टिव्ह फेजपैकी एक आहे आपण असं गृहीत धरतो. मग आता व्हेन डज जीवन फेज बिगिन? कधी होतो सुरू? जीवन फेज नेमका कधी सुरू होतो? आता बघा जेव्हा एक सेल डिव्हिजन पूर्ण होते, सेल डिव्हिजन जेव्हा कंप्लीट होतं आणि 2 नवीन डॉटर सेल्स तयार होतात, तेव्हाच त्या प्रत्येक नवीन सेलमध्ये जीवन फेज सुरू होतो. लक्षात आलं? जीवन फेज कधी सुरू होतो? जेव्हा सेल डिव्हिजन कंप्लीट होतं आणि 2 नवीन डॉटर सेल्स तयार होतात. जेव्हा हे 2 डॉटर सेल्स तयार होतील, तेव्हा एक नवीन सेलमध्ये जीवन फेज सुरू होते. आलं लक्षात? म्हणजे जीवन हा मायटोसिसच्या नंतरचा आणि डीएनए रेप्लिकेशन सुरू होण्यापूर्वीचा फेज आहे. लक्षात आलं? जीवनचा फेज कसा आहे? हा मायटोसिस नंतरचा आणि डीएनए रेप्लिकेशन सुरू होण्याच्या आधीचा फेज आहे. सिंपल आहे? ठीक आहे. नेक्स्ट दिलेलं आहे की सेल ग्रोथ ड्युरिंग जीवन फेज. आता सेल ग्रोथचं कसं होणार आहे? आता या फेजमध्ये आपण जर पाहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम काय होतं? सेल ग्रोथ होतं. सेलचा आकार हळू वाढतो. कारण आत्ताच डिव्हाईड झालेला सेल हे तुलनेने लहान असतात ना. आता त्याला परत एकदा मॅच्युअर सेल बनवायचा असेल, तर त्याला ग्रोथ करावं लागणार आहे. लक्षात आलं? ऑब्व्हियसली आत्ताच नॉर्मली पाहायला गेलं तर आत्ताच त्यांचं डिव्हिजन झालेलं आहे. डिव्हिजन झाल्यानंतर त्यांचा जो आकार आहे, डिव्हाईड झाल्यानंतर त्या सेलचा जो आकार आहे, तो ॲज कंपेअर टू मॅच्युअरपेक्षा हे कसं यांची जे सेलची जी साईज आहे, ती कमी असते. आता यांना मॅच्युअर सेल बनायचं असेल, तर यांना ग्रोथ करावी लागणार आहे. ही ग्रोथ फक्त बाहेरून दिसणाऱ्या आकाराची नसायला पाहिजे. फक्त बाहेरून ग्रोथ होते याचा अर्थ असा नाही की मध्ये काही बरोबर नाही. ऑब्व्हियसली मध्ये पण पाहिजेच. त्याचप्रमाणे तसं पाहायला गेलं तर सेलच्या आतमध्ये सुद्धा मोठे मोठ्या प्रकारे जे आपण म्हणतो ना की ॲक्टिव्हिटीज वगैरे असायला पाहिजे. येस, ते तसं असायला हवं. फक्त बाहेरूनच त्याची जे ग्रोथ आहे ती दिसायला नाही पाहिजे. मध्ये पण चेंजेस दिसायला हवंय. ठीक आहे. आपण नेक्स्ट पॉइंट बघतोय मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह सेल. बघा आता एन-सी-आर-टी काय करते, की जीवन फेजमध्ये सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतो असं म्हणतो. लक्षात आलं? जीवन फेजमध्ये सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतो असं एन-सी-आर-टी म्हणते. आता मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह म्हणजे काय? तर आता याचा अर्थ आपण म्हणतो, की सेलच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल रिएक्शन सतत चालू असतात. ठीक आहे. केमिकल रिएक्शनमध्ये म्हटलं ना तुम्हाला, की एटीपी तयार होतं, प्रोटीन तयार होतात, आर-एन-ए तयार होतो, एन्झाईम तयार होतो, लिपिड आणि कार्बोहायड्रेट सुद्धा तयार होतात. म्हणजे सेल पूर्ण क्षमतेने काम करत असते. लक्षात आलं? याला आपण मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह सेल्स असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे की ऑर्गॅनल फॉर्मेशन. आता ऑर्गॅनल फॉर्मेशन कोणतं आहे? या काळात सेल नवीन ऑर्गॅनल्स तयार करतो. तर आपण असं म्हणू शकतो की जे काही मायटोकॉन्ड्रिया आहे त्याची संख्या वाढू शकतो. एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम आहे त्यात हे अजून डेव्हलप होतं. जे काही गोल्गी ॲपरेटस हे अजून सक्रिय होतो आणि जे काही रायबोझोम आहे त्याची संख्या वाढतं. म्हणजे कारण हे सेलला भरपूर प्रोटीन तयार करावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या ऑर्गॅनल्सचं फॉर्मेशन होणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट दिलं की डी स्टेटस इन जीवन फेज. हे बघा आता सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं क्वेश्चन काय असणार आहे की जीवन फेजमध्ये ची कॉपी तयार होते का? नाही होत. जीवन फेजमध्ये ची कॉपी होत नाही. एन-सी-आर-टी मधील हे सर्वात महत्वाची लाईन आहे जी की जीवन फेजमध्ये सेल कितीही ऍक्टिव्ह असला तरीही करत असला कितीही ग्रोथ करत असला तरी जे काही आपण म्हणतो ना रिप्लिकेशन अजून स्टार्ट झालेलं नसतं. म्हणजे ची क्वांटिटी या फेजमध्ये बदलत नाही. हे जे गोष्ट आहे प्रत्येक वेळेस नीट मध्ये विचारलं जातं. लक्षात आलं? त्याच्यामुळं तुम्ही हा जो टॉपिक आहे थोडा चांगला कव्हर करा. म्हटलं ना तुम्हाला की जीवन फेजमध्ये सेल किती ऍक्टिव्ह असला, किती ग्रोथ करत असेल, तरी डीएनए रिप्लिकेशन अजून तिथं सुरू झालेलं दिसत नाही. लक्षात आलं? म्हणजे डीएनएची जी क्वांटिटी आपण म्हणतो या फेजमध्ये बदलू शकत नाही. ठीक आहे? महत्वाचा पॉइंट आहे. तर मग आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन असा अराईज होतो की व्हाय डझंट डीएनए रिप्लिकेशन स्टार्ट इमिडिएटली? पटकन का सुरू होत नाहीये? म्हणजे नेचरने डीएनएची कॉपी लगेच का तयार केली नाही? हे पण आपण म्हणू शकतो आपण. हे बघा, कारण आपण असं पाहायला गेलं तर सेल आधी स्वतःची पूर्ण तयारी करतो. डीएनए रिप्लिकेशन ही सर्वात एनर्जी इंटेन्सिव्ह प्रोसेसमध्ये येतं. आता एनर्जी इंटेन्सिव्ह प्रोसेस म्हटल्यावरती काय तर त्याला भरपूर एटीपी लागणार आहे.
त्याचबरोबर प्रोटीन्स लागतील, एन्झाईम्स लागेल, न्यूक्लियोटाइड सुद्धा लागतात त्याला. म्हणजे असं म्हणू शकतो की सेल आधी आवश्यक रिसोर्स तयार करतो. म्हणजे त्याला जेवढं मेकॅनिझम लागतं हे सगळं डेव्हलप करण्यासाठी जेवढं काही लागतं तो साहित्य गोळा करतो आणि त्याच्यानंतर एस फेज मध्ये डीएनए रिप्लिकेशन सुरू करतो. लक्षात आलं? आता नेक्स्ट पॉइंट आहे बघा, जीवन चेक पॉइंट्स. जर आपण हे डॉक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहायला गेलो, बघा मी तुम्हाला सांगतो. आता जीवन फेजमध्ये सेलला डॅमेज झालं किंवा डीएनए, आपण म्हणतो ना डीएनए डॅमेज झाला आणि आपल्याला असं आढळलं की डीएनए डॅमेज झाला, तर सेल लगेच पुढच्या फेजमध्ये जात नाही. तो आधी काय करणार, डॅमेज रिपेअर करण्याचा प्रयत्न करणार. कारण चुकीचा डीएनए जर कॉपी झाला तर ते पुढच्या प्रत्येक डॉटर सेलमध्ये जाणार आहे. लक्षात आलं ना तुम्हाला? जर डीएनए हा डॅमेज झाला असेल तर तो काय करणार, सेल काय करणार आहे, की पुढच्या फेजमध्ये नाही जाऊ देत त्याला. त्याला आधीच काय करतो, जे काही डॅमेज झालं त्याला रिपेअर करायचा प्रयत्न करतो. कारण चुकीचा जर डीएनए कॉपी झाला आणि ते प्रत्येक समोरच्या डॉटर सेल्समध्ये गेला, तर ते थोडं अवघड जाईल आणि जाणारच आहे. साहजिक आहे, की ते समोर जाऊच शकतं ते. आता या कारणामुळं काय होणार आहे, की जीवन फेज हा सेल सायकलमधील एक कंट्रोल पॉइंट मानला जातो. जर आपण ट्रान्झिशन टू एस फेज जर पाहायला गेलं, या ट्रान्झिशन फेजमध्ये सेलकडे पूर्णपैकी पूर्णपैकी त्याची ग्रोथ झालेली आहे आणि त्याच्याकडे एक सफिशियंट अमाउंटमध्ये एनर्जी असतं. जर एस फेजकडे आपण जात असाल, तर आता आपल्याला एवढं माहिती आहे की सेलकडे ठीक आहे, नियर अबाउट बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. एनर्जी आलेली आहे, आवश्यक जेवढे प्रोटीन्स आहेत ते आलेले आहेत आणि आता नेक्स्ट फेजमध्ये हा जाणार आहे. आता हा फेज कोणता आहे? एस फेज आहे. म्हणजे इथंच काय होणार आहे की डीएनए रेप्लिकेशन सुरू होणार आहे आणि इथेच एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये जवळपास सगळे विद्यार्थी गोंधळमध्ये पडतात. लक्षात आलं? डीएनए डबल होतं, पण क्रोमोझोम पण नाही वाढत. लक्षात आलं ना? आता हे कसं शक्य आहे हे आपण एक पुढच्या फेजमध्ये बघू. ठीक आहे? चालेल. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, आय होप. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमचे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. मराठीमध्ये सांगतोय, मराठी एक्सप्लेनेशन आहे आणि खूप इझी एक्सप्लेनेशनमध्ये सांगतोय. ठीक आहे? चालेल. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.